मायक्रो कंट्रोलर IoT एक्सपेरिमेंट नंबर 4. सो एक्सपेरिमेंट नंबर 4ची प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला LDR यूज करून जो लाईट आहे जो आपला म्हणजे LED आहे तो कंट्रोल करायचा आहे. ठीक आहे. तर असं आहे की ऑलरेडी मी तर सेटअप करून ठेवलं, त्याचं पहिले दाखवतो कसं करायचं की आपण LDR जो तो लाईट सेन्स करतो. ठीक आहे. तर लाईटची सेन्सिटिव्हिटी त्याच्या हिशोबाने आपल्याला LED कंट्रोल करायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी इथं लाईट कमी केली की आपला जो LED तो ग्लो होतो. ठीक आहे. आता याची वर्किंग कशी आहे? वर्किंग अशी आहे की जसं फॉर एक्झाम्पल ही LDRची व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे ही अकॉर्डिंग टू जी लाईटची इंटेन्सिटी त्याच्या हिशोबाने चेंज होते. जसं फॉर एक्झाम्पल मी टॉर्च लावली टॉर्च की किंवा आता इथं अंधार केला तर ही जी सेन्सिटिव्हिटी कमी होते. बघा इथे 700 वगैरे गेली. ठीक आहे. आणि जर समजा मी टॉर्च आणली, ठीक आहे, तर सेन्सिटिव्हिटी वाढली की 4000 वगैरे रीडिंग आपल्याला दिसते. ओके. तर याचे कनेक्शन्स कसे आहे की आपल्याला काय करायचं, LDR घ्यायचा. LDR हा एक सिम्पल 2 पिन डिव्हाइस आहे. ठीक आहे. याची जी एक पिन आहे ती 3.3 व्होल्टला द्यायची, कोणती पण, हा सिमेट्रिकल डिव्हाइसेस आहे. त्याच्यानंतर सेकंड पिनचं कनेक्शन द्यायचं आपल्याला D34ला आणि त्याच पिनला आपल्याला एक 10 किलो ओमचा रेजिस्टन्स आपल्याला ग्राउंड करायचा आहे. हा एक पुलअपसाठी आहे. ठीक आहे. आणि LEDचं कनेक्शन D2 आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, की आपण ऑलरेडी LED आपण खूप वेळेस यूज केला आहे. तर कनेक्शन्स मी इथं दाखवून देतो. हे बघा LDR लावला आहे. LDRची ही वाली जी पिन आहे ही डिरेक्टली मी 3.3 व्होल्टला दिली आहे, जसे की मी ब्लॉक डायग्राममध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. हे बघा ही ऑरेंजवाली पिन 3.3 व्होल्टला दिली आहे. सेकंड हे D34 हे आपण LDRच्या सेकंड पिनला दिली आहे. ठीक आहे. आणि सेम कनेक्शन तिथं हा जो आहे, हा हे बघा इथून ही कनेक्शन म्हणजे आपला येल्लो वायर. ओके. सेम कनेक्शन आहे 10 किलो ओमचा रजिस्टर. तर हा 10 किलो ओमचा रजिस्टर इथं केलं आहे आणि ठीक आहे हा इकडे आणला आहे आणि हा जो ग्रीन वायर आहे आपला ग्राउंडला गेला आहे. ठीक आहे. आता LEDची कनेक्शन्स बघूया. हे सगळं आपण साईडला केलं तर हा LED आहे. LEDचा कॅथोड आहे. कॅथोडला हा रजिस्टर आहे 20 ओमचा आणि हा आपण ग्राउंडला दिला आहे व्हाईट वायर थ्रू. सॉरी दिसला नसेल. हा LED आहे. LEDचं कॅथोडला कनेक्ट केलं आहे रजिस्टर दिला आहे या ग्राउंडला, असं इकडून व्हाईट वायरनं ग्राउंडला. आणि हा LEDचा ॲनोड पिन नंबर D2ला दिला आहे. ठीक आहे. आता हे एवढेच कनेक्शन आहे. हे कनेक्शन आता टाईम लिमिटेशनमुळे मी करून दाखवले, ऑलरेडी केलेले होते. ठीक आहे. ही आहे ब्लॉक डायग्राम. हे आपले ब्लॉक डायग्राम समजा एक्सपेरिमेंट नंबर 4चे. ओके. आता हा कोड मी सध्या ऑलरेडी अपलोड केला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त आपण एक थ्रेशोल्ड डिफाईन करतो. थ्रेशोल्ड आपण चेंज करू शकतो. आता थ्रेशोल्ड मी हिट अँड ट्रायल करून 1000 आणलं आहे की समजा 1000 म्हणजे आपला बऱ्यापैकी अंधार आहे आणि आपलं LED यानं ग्लो होतो. ठीक आहे. नंतर LEDचा आपण हे थ्रेशोल्ड मेजर वगैरे करतो. कोड एकदम सिम्पल आहे. आणि आता समजा मी रिसेट क्लिक केलं. ओके. तर आपण पहिल्यापासून बघू शकतो LEDची जी व्हॅल्यूज आहेत इथं प्रिंट होता. टॉर्च आणले की समजा 4000पर्यंत जाईल. अंधार केला की समजा हे 700 वगैरे जाईल आणि LED ग्लो होतो. ठीक आहे. एवढंच एक्सपेरिमेंट आहे. थँक्यू.